माझी सगळ्यात आवडती पाणीपुरी इथेच मिळते, चला दाखवते. हाय गाईस, साखरपुडा झाल्यानंतर आम्ही पुण्याला रिटर्न चाललो, पण वाटेत आरवडे लागल्यानंतर इस्कॉनमध्ये आलो. मंदिरात एवढं शांत वातावरण होतं आणि इतकं स्वच्छ मंदिर होतं की डोसक्यातले बाकीचे विचार घरटं सोडून पळून गेले. दर्शन वगैरे झाल्यावर इस्लामपूरमध्ये येऊन थांबलो. इथं थांबण्याचं खास कारण म्हणजे बाबा फास्ट फूड. यांची मला पाणीपुरी आणि कच्ची दाबेली सर्वात जास्त आवडते. यांच्याकडे दर रविवारी पावभाजी देखील मिळते. पाणीपुरीची पहिलीच प्लेट हातात आल्यानंतर सगळ्यांनी हात मारला आणि फस्त केली. नंतर आली ओली भेळ. यांच्याकडे भेळ सुद्धा खूप भारी मिळते, पण मी दाबेलीसाठी थांबले होते. दाबेली खायची म्हणल्यावर पोटात जागा देखील ठेवली पाहिजे. फायनली दाबेली आली. दाबेली देण्यासाठी हे चिंचेचा कोळ आणि ग्रीन चटणीमध्ये दाबेली डिप करून देतात, त्यामुळेच याची चव इतर दाबेलीपेक्षा वेगळी लागते. एका प्लेटमध्ये पोट भरलं नाही म्हणून मी पाणीपुरीची दुसरी एक प्लेट घेतली आणि मनसोक्त खाल्ली. 7:30च्या दरम्यान आम्हाला पेठ नाक्यावरून पुण्याला जायला बस मिळाली आणि 12:30 वाजता आम्ही पुण्यामध्ये येऊन पोहोचलो. अशी होती आमची ट्रिप. तुम्ही कधी ही पाणीपुरी खाल्ली आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की